एका महिन्यात 1600 मीटरचा डेमो एकदा घ्या, दोनदा घ्या, चारदा घ्या, पण डेमो घेत चला. कारण जी आपल्या मनात 1600 मीटरची भीती असते ती डेमो घेतल्याशिवाय जात नाही. त्याच्यामुळे डेमो घेणं हा खूप महत्वाचा आहे. तर आज आपला डेमो होता म्हणून सकाळी सकाळी उठून पहिले फ्रेश झालो आणि अभ्यासाला बसलो. मस्तपैकी सकाळी सकाळी एक मराठी ग्रामरचा चॅप्टर क्लिअर केला आणि ग्राउंडला गेलो. आपल्यापेक्षा तर आमच्या गँग मधले मेंबर आज लईच उत्साही दिसत होते ते. आम्ही जायच्या आधीच मस्तपैकी वॉर्मअप बिरमअप चालू केला होता. म्हणलं आपण पण थोडासा वॉर्मअप करून घ्यावं. मस्तपैकी थोडीशी रनिंग केली, स्ट्रेचिंग बिचिंग करून घेतली आणि लगेच मग आपण 1600 मीटरला चालू करणार. चालू करायच्या आधी म्हणलं गाडीला एकदा ऑइलिंग करून घेऊ, कारण म्हणलं गाडी एकदा चालू झाली की थांबली नाही पाहिजे. मस्तपैकी मग हृदय भाऊनं पण झेंडूबाम लावला आणि राडा करायला चालू केलं. 1600 मीटरला चालू झालं. शेवटचं 500-600 मीटर राहिलं की हृदय भाऊनं आपल्या झेंडूबामची पॉवर दाखवायला चालू केलं. मस्तपैकी मग सगळ्या पोरांनी कडक टायमिंग टाकला. मागच्यापेक्षा आजच्या डेमो मध्ये जरा इम्प्रुव्हमेंट दिसली पोरांमध्ये. कारण दरवेळेस आपण डेमो घेतो त्याच्यामध्ये 2-4 सेकंद, 5 सेकंद, 1-2 सेकंद कमी झालेच पाहिजे. आता डेमो म्हणल्यावर फक्त 1600 मीटरचा डेमो नव्हता. डेमो मध्ये सगळंच होतं. 100 मीटरचा बी टायमिंग काढला आणि गोळा पण फेकला. मस्तपैकी गोळा वगैरे फेकून आजचं ग्राउंड पूर्ण केलं आणि ट्रेचिंग करायला बसलो. ट्रेचिंग वगैरे करून घेतली आणि घरी आलो. आजपासून आपला कार्तिक वारीचा बंदोबस्त चालू होणार होता म्हणून मस्तपैकी वर्दी घातली आणि ड्युटीला गेलो. दिवसभर सगळे महत्वाचे कामं पूर्ण केले आणि संध्याकाळी घरी आलो. घरी आल्यावर मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि डायरेक्ट लायब्ररीत जाऊन बसलो. आजच्या दिवसाला आपण इथंच दिवस समाप्ती. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या आयडीला फॉलो करायचं विसरू नका.